नमस्कार मित्रांनो, माझे सर्व परिवार, मित्रमंडळी, बहिणी, वहिनी, आई, बाबा सर्वांना माझे खूप खूप शुभेच्छा. पुढे येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या. गणपती बाप्पा लवकरात येत आहेत. दिवस जास्त राहिले नाही आहेत. मला कळतं आहे की आपल्या सर्वांच्या घरामध्ये जिथे इथे बाप्पा बसतात सर्वांच्या घरामध्ये आता म्हणजे एकदम एक वेगळंच वातावरण असेल की कधी बाप्पा येतो आणि कधी असं मी कधी त्यांना असं बघतोय आणि आतुरता झालेली आहे त्या बाप्पाला बघण्याची. आपला जो आपला अध्याय आहे तो आज वेगळा आहे. अध्याय वेगळा आहे आणि अध्यायाचं आज दिवस आहे 46. त्या अध्यायाचं नाव आहे मी स्वतःला ओळखतो का, किंवा मी असं म्हणेन मी स्वतः जगतोय का माझ्या आवडीनुसार. मी स्वतःला प्रेम करतोय का, मी स्वतःला प्रेम करते का. सुरुवात करूया आपण आपल्या अध्यायाची. प्रथमतः असं आहे की आपण ज्या प्रकारे विचार करतो, जसं आपण विचार करायला लागतो म्हणजे जसे आपले विचार यायला सुरुवात होतात तशा विचारानुसार आपली जी ॲक्शन असते ना ती ॲक्शन निर्भर होत जाते. आपल्या पाठी अध्याय झाले होते कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड. कसं आहे की आपण जेव्हा त्या गोष्टीकडे जसं विचार जसं करणार आपण, तर त्या विचाराला तो विचार आपला ऑटोमॅटिक आपल्या बॉडीमध्ये तो ट्रान्सफर होतो की आपल्या ॲक्शनमध्ये तो चेंज होतो. आता ॲक्शनमध्ये चेंज झाला म्हणजे आपला जो विचार आहे तो जर चांगला असेल तर आपले ॲक्शन पण चांगलीच असणार. त्याला म्हणतात ना, व्हॉट वी थिंक दॅट सेम वी ॲक्ट. दुसरं, आता माझ्या आयुष्यामध्ये कसं जगायचं, काय जगायचं हे लोकांनी सांगण्यापेक्षा मला आतापर्यंत आपले जेवढे अध्याय झालेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला समजलेलं आहे की मला कसं जगायचं आहे, मला कसं राहायचं आहे, मला कसं राहायचं आहे, कसं वागायचं आहे, कसं वावरायचं आहे. माझ्या मित्रमंडळींमध्ये, माझ्या घरात, घर परिवारामध्ये, माझ्या सोसायटीमध्ये, माझ्या नातेवाईकांमध्ये किंवा मला स्वतःमध्ये मी आरशामध्ये पाहून मी स्वतःला किती रोज किती कोसणार. मी कधीतरी माझ्या स्वतःला म्हणणार की मी स्वतःला प्रेम करायला लागलोय. मी का असं म्हणत नाही की मी सुंदर आहे, मी असं का म्हणत नाही की माझ्यामध्ये सर्व टॅलेंट आहे. मी म्हणलं पाहिजे की मी सर्वस्व आहे. मला माझ्या आयुष्यामध्ये जगण्यासाठी स्वतःवर प्रेम केलंच पाहिजे. स्वतःवर प्रेम नाही करणार तर स्वतःला मी सांभाळणारही नाही. हे आपलं शरीर जे आहे ना, ही संपत्ती आपली देवाने अशी दिली आहे का, सांभाळण्यासाठी दिली आहे आणि आपण ती सांभाळतो पण आहे. त्याला चांगले वस्त्र, कपडे चांगले घालतो, आपण राहणीमान चांगलं ठेवतो. माझा चेहरा कसा आहे, माझा लुक कसा आहे, मी शूज कसे घातले, ते मी कशी दिसते, मी लिपस्टिक लावले, मी हे लायनर, खूप काही स्वतःवर प्रेम करणं शिकायला लागले ना. मग आपल्याला आयुष्य जगायचं आहे ना, स्वतःवर प्रेम करावं लागेलच. दुसरं, आता माझा आनंद हा लोकांनी नाही ठरवायचा आहे. आनंद मला जिकडे वाटतो तिकडे माझा जो आनंद आहे तिकडे मला स्वतःलाच असं म्हणून चालायचं आहे की मला माझ्या आनंदामध्ये मी खुश आहे ना. मला लोकांची काही घेतली नाही, मला लोकांची काय पडलंय, लोकांनी काही विचार करू द्या, मी आनंदी आहे ना. मी असं म्हणत नाही चुकीच्या गोष्टीमध्ये आनंद नाही. मी म्हटलं की आपल्या आयुष्यामध्ये होणाऱ्या चांगल्या काही गोष्टी मी आनंदी आहे. मी स्वतःवर प्रेम करत आहे तर मी लोकांबद्दल काही विचारणार नाही. त्याचबरोबर आपण आपले लोक आपल्या डाऊनफॉल बद्दल म्हणजे मी आपल्या चुका काढण्यामध्ये जास्त हे आहेत, म्हणजे एक्सपर्ट आहेत. आज सर्व लोकांच्या चुका काढण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. पण लोकांच्या चुका काढता तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे 5 बोट, आपण असं एक बोट पुढे करतो पण पाठची जी 5-4 बोट आहेत ती आपल्याकडे असतातच ना.
मग लोकांच्या चुका काढण्यापेक्षा अशी पाशीबोट स्वतःकडे ठेवून हे विचार का नाही करत आपण की माझ्यामध्ये काय काय चुकलेलं आहे ते मला दुरुस्त करायचं आहे. मला आज एक धडा भेटला की म्हणजे किती काही करा, तुम्ही किती काही करा, तुम्हाला जजमेंट होणारच होणार. तुझ्यामध्ये म्हणजे तुमच्यामध्ये हे नाही झालं अजून, तुमच्यामध्ये हा बदल नाही झालाय, किंवा तुमच्यामध्ये अजून नम्रता नाही आली आहे, हे नाही आली. अहो माझ्यामध्ये काय काय आहे काय काय नाही आहे हे मी लोकांना ओढून ओढून का सांगायचं? लोकांना जे दिसतंय दिसू द्या. जे मला माहिती आहे, मी स्वतःवर प्रेम करतो, माझ्या कामावर प्रेम करतो, मी माझ्या प्रामाणिकतेवरती प्रेम करतो, तर लोकांना सांगायची गरज नाहीच आहे मला. लोकांना सांगण्याचा माझा उद्देश काय आहे? जर मी लोकांना सांगायला गेलो की बाबा मी बघ मी असं करतो असं तर होतंय, मग ते काय होतं माहिती आहे का? त्याला असं म्हणतं की मी ना मला माझ्या स्वतःचा मोठेपणा दाखवायचा प्रयत्न करतो. मोठेपणा दाखवायची गरज नाही आहे. जर मी माझ्या आयुष्यामध्ये स्वतःला एकदम आनंदी आणि एकदम व्यवस्थित स्वतःला सेटल समजतो, तर मला जसं मी म्हटलं की मी जसं विचार करणार तसे माझे पावलं चालणार, माझे विचार चालणार, माझी ॲक्शन चालणार. त्याचबरोबर मला जसं जगायचं हे ठरवायचं कोणी, हे मीच ठरवणार. चुकीचं जगायचं नाही आहे. आपलं लाईफ म्हणजे आपलं आयुष्य बदलायचं तर चुकीचं वागून चालणार नाही. आता थोडंसं वेगळं वागण्याची गरज आहे. त्याचबरोबर स्वतःला प्रेम करायची ही गरज आहेच आहे. तर प्रेम करताना तुम्ही जेव्हा आरशाने स्वतःला बघता ना, तर तुम्ही स्वतःला हे समजा या तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी आहात. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी आहात ना, तुम्हाला वाटपटतंय ना की मी माझ्या आयुष्यामध्ये मी हे करू शकतो, असं असं अचीव करू शकतो. मला मी लास्ट जो कालचा माझा अध्याय झाला त्याच्यावरून सांगतो, दुनियात लोकांचं या आयुष्यात या जगाचा विचार करणं, किती विचार करणार, हे जग फक्त आपला विचार करतं आणि लोकांना फक्त बोटं दाखवतं. माझ्या सर्व परिवार मित्रमंडळींना सर्वांना विनंती आहे की जरा गांभीर्य घ्या. आयुष्याच्या बदल ह्या आपण जो अध्याय आपण आतामध्ये जो पोचलो आहोत, 46वा अध्याय आज, त्या अध्यायापासून आपण पुढे जे काही अध्याय जाणार आहे त्याच्यामध्ये खूप आता गंभीर गंभीर गोष्टी आहेत. मला वाटतं आतापर्यंत आपण खूप काही एवढ्या अध्यायामध्ये खूप असे विषय आहेत ते कव्हर केलेले आहेत. पण मला वाटत नाही की किती लोकांना आवडतात, किती लोकांना आवडत नाही. आता मी त्यांचा विचार का करू? त्यांना आवडतात की नाही आवडतात? मला विचार हा करायचा आहे की ज्यांच्यापर्यंत मला पोचायचंय त्यांच्यापर्यंत मी पोचतोय रोज, आणि मी ते जाणारच. स्वतःवर प्रेम करा, विचार चांगले ठेवा, नम्रता आणा, जसं मी कालच्या अध्यायामध्ये म्हटलं, आनंदी राहा. कुणाच्याही बोलतात ना ते फाटक्यात पाय घालणं बंद करा. आपलं काय चाललंय ते बघा. लोकांचा अंधार बघण्यापेक्षा आपल्याकडे किती अंधार आहे त्याच्यावरती प्रकाश पाडूया आपण, आणि आपलं आयुष्य बदलायचा हा जो कार्यक्रम आहे तो आपण या 60 दिवसामध्ये संपूया. आता येणारे दिवस बाप्पाचे दिवस आहेत. तुम्हाला 10 दिवस सर्व ठिकाणी रंगोष कल्लोष लागणार आहे. आपण त्याही गोष्टी कव्हर करायच्याच आहेत. हळूच थोड्या दिवसांनी आता दिवस वाढत चालले, तर जवळ आता उद्या रविवार आहे. आता रविवार आहे सर, म्हणजे उद्या आता वीकेंड असल्यामुळे उद्या रविवार आहे, म्हणजे उद्या सर्व मार्केट म्हणजे सर्व गणपतीची तयारी वगैरे खूप काही चालली आहे. बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरुवात आलेली आहे. सर्व घर परिवार सर्व आनंदी आहेत. साफसफाई कलर वगैरे हे सर्व करून डेकोरेशन वगैरे म्हणजे काय एकदम आनंदी होते. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ना हा एक सण जो आहे ना तो एकदम असा सण आहे की ज्याची आतुरता असते वर्षभराची. उद्या भेटूया. आनंदी राहा, खुश राहा. सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि मला कोणीतरी मला टॉपिक सुचवा, त्याच्यामुळे कळेल मला पुढे काय करायचं. उद्या भेटूया. जय महाराष्ट्र.